ईव्हीएम मशीन परत येण्यास सुरुवात झाली असून गडचिरोलीच्या कृषी महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पाहणी केली। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात दिनांक 19 एप्रिल 2024 रोज शनिवारला मतदान झाल्यानंतर सायंकाळपासून मतपेट्या, ईव्हीएम, मतदान यंत्र गडचिरोलीच्या कृषी महाविद्यालयात स्थापन केलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये येण्यास सुरुवात झाली आहे। दुर्गम आणि संवेदनशील भागातील ईव्हीएम दिनांक 21 किंवा 22 एप्रिलपर्यंत पोहोचणार आहेत। मतमोजणी प्रक्रियेला 4 जून रोजी सुरुवात होणार असून तोपर्यंत या ईव्हीएम मशीन येथील स्ट्रॉंग रूममध्ये कडेकोट बंदोबस्तात राहणार आहेत। येथील स्ट्रॉंग रूम सुरक्षा यंत्रणेची पाहणी दिनांक 20 एप्रिल 2024 रोज शनिवारला दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी संजय दैने आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केली। यावेळी त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक सूचनाही केल्या। गडचिरोली जिल्ह्यातील काही मतदान केंद्र दुर्गम आणि संवेदनशील भागात असल्याने येथील मतदान यंत्र येण्यास तसेच मतदानाची अंतिम आकडेवारी मिळण्यास विलंब लागणार असल्याचेही जिल्हाधिकारी दैने यांनी स्पष्ट केले आहे। आज दिनांक 20 एप्रिल 2024 रोज शनिवारला रात्री उशिरापर्यंत सर्व मतदारसंघातील अंतिम आकडेवारी प्राप्त होईल असे त्यांनी सांगितले। आतापर्यंत आमगाव, ब्रह्मपुरी आणि चिमूर या विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी प्राप्त झाली आहे। त्यानुसार आमगाव विधानसभा मतदारसंघात 69.24%, चिमूर विधानसभा मतदारसंघात 74.41%, ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात 75.1% आणि आरमोरी मतदारसंघात 73.69% मतदान झाले असल्याचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी कळविले आहे।